चला तर आज आपण उपवासाचा असा झटपट पदार्थ बघणार आहोत. तर इथे मी अर्धी वाटी इतकं साबुदाणा घेतलेला आहे. नेहमी साबुदाणा खिचडी वगैरे खाऊन कंटाळा येतो, तर आज आपण अगदी भन्नाट असा पदार्थ बनवणार आहोत. तर इथे अर्धी वाटी साबुदाणा आपल्याला स्वच्छ पाण्यात 3 ते 4 पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता इथे मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला आहे साबुदाणा. त्यानंतर ह्याच्यात आपण थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहोत, ज्याच्यामुळे आपले साबुदाणे पटकन सेट होतील. तर साधारण आपल्याला अर्धा तास हे बाजूला ठेवून द्यायचे. आणि जर तुम्हाला वेळ असेल तर आदल्या दिवशीच तुम्ही रात्री भिजत घालू शकता. त्यानंतर इथे ज्या वाटीने आपण अर्धा वाटी साबुदाणा घेतले ना, त्याच वाटीने आपण इथे 1 वाटी इतकी भगर घ्यायची आहे. भगरसुद्धा आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे, कारण त्याच्यातसुद्धा अळ्या वगैरे किडे वगैरे असतात, तर तीसुद्धा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर भगरसुद्धा इथे मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. आता इथे आपण भगर बुडेल इतकं पाणी ठेवलेलं आहे आणि भगर आता आपण बाजूला 5 ते 10 मिनिटं ठेवून देणार आहोत. त्यानंतर इथे आपले साबुदाणे छानपैकी सेट झाले अर्ध्या पाऊण तासानंतर. आता इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे. छोट्या भांड्यामध्ये आपण साबुदाणे घालून घेतले. त्यानंतर भगरचं पाणी निथळून घेतलं 10 मिनिटानंतर. आणि भगर साबुदाणे हे एकत्र आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचे. तर बघू शकता त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दहीसुद्धा ॲड करायची आहे. तर ह्याच्यात आपल्याला पाण्याचा वापर अजिबात जास्त काही करायचा नाही. अगदी 2 चमचे किंवा 1 चमचा इतकंच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर इथे अर्धी वाटी आपल्याला अगदी आंबट अशी दही घ्यायची. दही अगदी मिळमिळीत न घेता आंबटच दही घ्या. दह्यामुळे हा पदार्थ खूप छान येतो. त्यानंतर इथे आपण 2 हिरव्या मिरच्या कट केलेल्या आणि आल्याचा थोडासा तुकडा घालून घ्यायचा आहे. आणि हे मिश्रण छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं. तर बघू शकता कन्सिस्टन्सी तुम्ही. आणि जास्त दाटसर वाटत असेल तर अगदी थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. तर साधारण 2 चमचे इतकं इथे मी पाणी घालून घेतलेले मैत्रिणींनो. पुन्हा एकदा आपण मिक्सरला फिरून घेतलं. त्यानंतर इथे आपण एक गाळणी घेतलेली आहे आणि गाळणीमध्ये आपल्याला हे गाळून घ्यायचे. कारण ना ह्याच्यात जर साबुदाण्याचे वगैरे असे तुकडे किंवा काही राहिलं तर ते वरच्यावर निघून येईल. कधी अद्रक आणि मिरचीचे सुद्धा बिया किंवा तुकडे राहून जातात, तर ते सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचे. तर बघू शकता ह्या पद्धतीने. तर नक्की करून बघा. अगदी नेहमी बनवतो ना आपण उपवासाला साबुदाणे भगर वगैरे, त्याच्यापेक्षा हा वेगळा आणि चविष्ट असा पदार्थ बनून तयार होतो. आता इथे आपलं बॅटर अगदी छान असं बनून तयार झालं आहे. तर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी. तर आपल्याला अगदीच पातळसुद्धा नाही करायचं. तर आता इथे आपण तुमच्याकडे जर सेंधव मीठ असेल तर ते घाला. माझ्याकडे हे आपलं रेग्युलरचं मीठ होतं, तेच मी इथे चवीप्रमाणे घालून घेतलेले आहे. तर उपवासाला तुम्हाला जे मीठ चालत असेल ते तुम्ही नक्कीच घाला. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल असा हा पदार्थ बनून तयार होतो. तर नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता इथे एकसारखं आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता कन्सिस्टन्सी तुम्ही बॅटरची. तर आता इथे आपण एक प्लेट घेतली आहे. प्लेट तुमच्याकडे जर स्टीमर असेल आणि स्टीमरच्या प्लेट असतील तर त्याला थोडंसं तेल लावून घ्या. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी इथे एक प्लेट घेतली, त्याला तेल लावून घेतले आणि आपल्याला अगदी पातळ असं हे बॅटर पसरून घ्यायचे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी पातळ असं करून घ्यायचे. अगदी दाटसर घट्ट वगैरे असं काहीही आपल्याला हे बॅटर पसरवायचं नाही आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अगदी तुम्हाला पदार्थ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान असं हे सर्व मिश्रण पसरून घेणार आहोत. आपल्याला अजिबात जाड असं ह्याचं मिश्रण घालायचं नाही. आता बघू शकता इथे मी एक कढई घेतली. कढईमध्ये स्टँड ठेवलं आहे आणि थोडंसं 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यावर आपण ही प्लेट ठेवून देणार आहोत. आणि याला वाफवायलासुद्धा अगदी 2 मिनटं इतकं पुरेसं होतं. तर 2 ते 2.5 मिनटात हा पदार्थ अगदी झटपट बनून तयार होतो. तर बघू शकता 2 मिनटानंतर 2 मिनटं आपण ह्याची स्टीम होऊ देणार आहोत. तर इथे आपण चटणी बनवणार आहोत त्याच्यासोबत खाण्यासाठी. तर इथे मी 1 मिरची कट करून घेतली, थोडा आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि इथे 2 ते 3 चमचे इतकं दाण्याचं कूट घातलं आहे शेंगदाण्याचं. तुमच्याकडे जर शेंगदाणे भाजलेले असतील ते सुद्धा घालू शकता. आणि 2 चमचे इतकं दही घालून घेतलेलं आहे. दही मी पुन्हा थोडंसं ॲड केलं होतं. साधारण 2 चमचे इतकं दही याच्यामध्ये घातलं होतं. आणि 1 ते 2 चमचे इतकं आपण इथे पाणी घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर नक्कीच घाला. आता बघू शकता इथे छान अशी आपली चटणी बनून तयार आहे. तर ह्याला तडका द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता चटणीला. त्यानंतर इथे आपली प्लेट छान अशी सेट झालेली आहे. तर मी इथे तुम्हाला वड्या कट करून दाखवते. तर आपल्याला सुरुवातीला ह्याच्या कडा सैल करून घ्यायचे आहे, कारण हा पदार्थ आपल्याला एकसारखा आणि छान असा आकारामध्ये हवा असतो. त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला कडा सैल करणं खूप गरजेचं आहे. कारण
आणि साबुदाणा आणि भगरपासून बनलेला आहे, त्याच्यामुळे तो चिटकतो. तर त्या हिशोबाने तुम्ही आधी सुरुवातीला कडा सैल करून घ्या. आता इथे हव्या त्या आकारात किंवा हव्या त्या साईजमध्ये आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला साईज सुरळीची वडीची कशी आवडते, छोटी किंवा मोठी, त्या हिशोबाने तुम्ही इथे कट करून घ्याल. तर आता इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सिंपल असं कट केलेलं आहे. आणि ही वडी काढण्यासाठी एक सोपी ट्रिक आपण यूज करणार आहोत. तर ह्याच्यासाठी आपल्याला इथे 1 ते 2 थेंब इतकं पाणी घालून घ्यायचे. जोपर्यंत तुम्ही ह्याच्या खाली पाणी घालत नाही ना, तोपर्यंत ती अशी परफेक्ट अशी निघणार नाही, नाहीतर ती प्लेटला चिटकेल. त्यामुळे ही वडी काढताना थोडंसं अगदी 1 ते 2 थेंब आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचे. तर बघू शकता पाणी घातल्यानंतर अगदी झटपट अशी ही वडी आता तयार होईल. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर नक्की करून बघा. आता उपवासाचं सीझन चालू होत आहे. आता आषाढी एकादशी येते, पुन्हा नवरात्र येतील. तर नक्कीच हा पदार्थ ट्राय करून बघा मैत्रिणींनो, मित्रांनो. आणि थोडा जरी आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा. आता इथे बघू शकता छान असा आकार आपण कट करून घेतलेला आहे. तुम्हाला ह्याच्यापेक्षा छोटी साईज हवी असेल तर तीसुद्धा तुम्ही करू शकता. त्याप्रमाणे तुम्ही कट देऊन सुरळीची वडी तयार करू शकता. आता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे वड्या व्यवस्थित काढून घ्यायचे. तर मी तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो. नेहमीच साबुदाणे किंवा साबुदाणा वडा किंवा साबुदाण्याचे थालीपीठ किंवा भगरचे डोसे हे खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच हा पदार्थ ट्राय करा. अगदी झटपट आणि चविष्ट असा बनून तयार होतो. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे. तर आता पुन्हा मी इथे एक दुसरी प्लेट दाखवते तुम्हाला, तर तीसुद्धा तुम्ही बघू शकता. तर मैत्रिणींनो, आता पुन्हा मी इथे थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने आपण पुन्हा एक रोल असा करून घेणार आहोत. तर खूप चविष्ट असं, जसं आपण बेसन पिठाच्या सुरळीची वडी बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे बनवायचे आहे. फक्त थोडंसं पदार्थ वेगळा आहे एवढंच आहे. तर चव पण खूप छान येते. तर बघू शकता. आता इथे मी एक प्लेटमध्ये काढून घेतलं आणि ह्याला आपल्याला तडका लावून घ्यायचा आहे. तर इथे मी जिरं आणि मिरची ह्याचा छान असा तडका लावून घेतलेला आहे. तर नक्कीच ट्राय करा. तुमच्याकडे जर ब्रश असेल तर ब्रशने व्यवस्थित लागतं, तर ब्रशने सुद्धा लावू शकता. मी इथे चमच्याने असं वरून लावून घेत आहे. तर बघू शकता. आणि तुम्हाला चटणीला तडका द्यायचा असेल तर नक्कीच द्या. खूप चविष्ट असा हा पदार्थ बनून तयार होतो. तर आता जवळच आषाढी एकादशी येत आहे. तर नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट आणि चविष्ट असं वेगळं काहीतरी बनवून बघा, करून बघा, खाऊन बघा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक, कमेंट नक्की करा. तर बघू शकता अगदी झटपट चविष्ट असा आपला पदार्थ बनून तयार झालेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. बघू शकता किती छान अशी आपली सुरळीची वडी बनून तयार झालेली आहे. तर करून बघा, खाऊन बघा. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.